काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या गुरुवारी म्हणजेच 18 डिसेंबरला सकाळी 10 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आलेली. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. 2014च्या मोदी लाटेतही राजीव सातव लोकसभेवर निवडून गेलेले. राजीव सातव यांची पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य अशी समृद्ध अशी कारकीर्द राहिली आहे. याशिवाय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशा संघटनात्मक पातळीवरील विविध पदं त्यांनी भूषवली होती. मात्र 2021 मध्ये आजारपणामुळे त्यांचं निधन झालं. राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या पहिल्यांदा 2021 मध्ये पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्या विधान परिषदेवर निवडून आल्या. त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत असणार आहे. राजीव सातव यांचे राहुल गांधी यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असल्याने गांधी कुटुंबाने स्वतः यामध्ये लक्ष देऊन प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर वर्णी लावलेली. मात्र आता त्यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का का मानला जातोय? पण प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश घडवून भाजप काय साध्य करू पाहते? यामागे भाजपची नक्की काय खेळी आहे? या एका पक्षप्रवेशाच्या आडून भाजप विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न कशा प्रकारे संपू पाहूयात आज. आता सातव यांचा प्रवेश घडवून आणून भाजप काय साध्य करू पाहते? तर सातव यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला 2 गोष्टी साध्य करता येतील. एक म्हणजे हिंगोली जिल्ह्यात पक्षाचं संघटन मजबूत करणं. 2014 पूर्वी हिंगोली जिल्ह्याचं राजकारण हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या भोवती फिरत आलं. भाजप इथे छोटा भाऊ होता. पण 2014 नंतर भाजपने पक्षाला बळकटी देण्यासाठी सगळे प्रयत्न केलेत. त्याचंच फळ म्हणून 2014 पासून तानाजी मुटकुळे हिंगोली विधानसभेचे आमदार आहेत. कळमनुरीचे माजी आमदार गजानन घुगे यांचा सुद्धा पक्षप्रवेश झाला. ते आता भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत. याशिवाय सुप्रीम कोर्टाचे वकील असलेल्या शिवाजीराव जाधव यांच्या रूपाने वसमत विधानसभेत पक्षाने ताकद उभी केली आहे. त्यांचा 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन प्रस्थापितांना पराभवाचा धक्का दिलाय. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनोरी आणि वसमत अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघात पक्षाने संघटन बांधणीसाठी मजबूत प्रयत्न केल्याचे दिसतात. त्यातच आता जिल्ह्याच्या राजकारणात मोठं नाव असलेलं सातव कुटुंब भाजपात येत असेल तरीही भाजपच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यात पक्षाला बळकटी देणारी घटना आहे. सातव यांचा पक्षप्रवेश करून भाजप साध्य करू पाहत असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद. विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही एका पक्षाकडे 8 आमदार असणं हे गरजेचं आहे. सध्या काँग्रेस पक्षाकडे 8 आमदार आहेत, म्हणजे त्यांचा विरोधी पक्षनेता हा निश्चित होऊ शकतो. त्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने कोल्हापूरचे सतीश पाटील यांचं नाव सुद्धा दिलंय. मात्र भाजपला कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्ष नेतेपद देण्याची इच्छा नाही असंच दिसतंय. आणि म्हणूनच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना फोडून ते भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. जर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश झाला तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही 8 वरून 7 वर येईल आणि नियमानुसार भाजपला काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता करण्याचं कायद्याचं बंधन राहणार नाही. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडे विरोधी पक्ष नेता नाही अशी अपूर्व स्थिती महाराष्ट्राच्या विधिमंडळात निर्माण होईल. पण प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रवेश केला तर त्यांच्या आमदारकीचं काय होईल? तर संविधानाच्या 10व्या शेड्यूलनुसार विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधान परिषद सभापती किंवा विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असतो. या निर्णयाला कोर्टात आव्हान सुद्धा देता येऊ शकतं, पण त्यासाठी निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे. आता सातव यांनी भाजप प्रवेश केला आणि आमदारकीचा राजीनामा दिला नाही तर त्यांना अपात्र करण्याची मागणी काँग्रेस पक्ष हा सभापतींकडे करू शकतो. सभापतींना याबाबत निर्णय देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाहीये. हे आपण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणात सुद्धा पाहिलंय.
सभापतींनी निर्णय घेतला नाही तर काँग्रेस पक्ष कोर्टात जाऊन याबाबत सभापतींना आदेश द्यावेत अशी विनंती करू शकतो. कोर्टाने तसं केलं आणि सभापतींनी अपात्र करणार नसल्याचा निर्णय दिला तर ते प्रकरण पुन्हा कोर्टात जाईल आणि हे सगळं होईपर्यंत सातव यांचा कार्यकाळ संपून जाईल. किंवा दुसरा पर्याय हाही असू शकतो की सातव थेट राजीनामा देतील आणि सध्या महायुतीकडे एवढं संख्याबळ आहे की ते सहज त्यांना परत निवडून सुद्धा आणू शकते. अशी ही सगळी गुंतागुंत फक्त विधान परिषदेत काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळू नये यासाठी सुरू आहे. पण भाजपला काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद का द्यायचं नाहीये? तर त्याचं उत्तर हे काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदासाठी सुचवलेल्या नावात आहे. काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदासाठी सतीश पाटील यांचं नाव दिलंय आणि तेच नाव भाजपला नकोय असंच दिसतंय. असं का? तर सतीश पाटील हे अत्यंत साधनसंपन्न नेते आहेत. विधान परिषदेत प्रभावीपणे मुद्दे मांडण्यासाठी आणि किचकट सरकारी कागदपत्र लवकर समजून घेण्यासाठी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणंही तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या निकषांमध्ये सतीश पाटील हे फिट बसतात. याशिवाय ते गेली 20 वर्ष सक्रिय राजकारणात असल्याने आणि त्यांच्याकडे मंत्रिपदाचा अनुभव असल्यामुळे प्रशासकीय कामकाज, मंत्रालय, विधिमंडळातील कार्यपद्धती याची चांगली माहिती असल्यानं त्यांना विरोधी पक्ष नेतेपद सांभाळताना फायदा होऊ शकतो. विधिमंडळात विरोधकांचे संख्याबळ हे अतिशय कमी आहे. अशावेळी मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आता सतीश पाटील यांचे मित्रपक्षातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर पक्षातील वरिष्ठांसोबत उत्तम संबंध आहे. मित्रपक्षांसोबतच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी आत्तापर्यंत अनेक वेळा सहभाग घेतलाय. त्यामुळे सर्व पक्षांशी ताळमेळ राखत विरोधी आवाज बळकट करण्याचं काम ते सहज करू शकतात. मित्रपक्षांना सोबत घेऊन चालण्यासोबतच सत्ताधाऱ्यांना अंगावर घेण्याची क्षमता देखील विरोधी पक्ष नेत्यामध्ये असावी लागते. सतीश पाटील साम, दाम, दंड, भेद अशा पातळीवर सत्ताधाऱ्यांशी दोन हात करू शकतात. सध्याच्या घडीला सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करतील असा नेता नाहीये. अशा काळात सतीश पाटील हे उजवे ठरू शकतात. तसंच सोशल मीडियाच्या काळात नरेटिव्ह आणि परसेप्शन मॅनेज करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. विरोधी पक्षातील नेत्याला सध्या माध्यमात आपली जागा निर्माण करण्याचं मोठं आव्हान आहे. अशा काळात सतीश पाटील आपल्या माध्यम कौशल्याच्या आधारे चांगला दबदबा निर्माण करू शकतात. कारण सोशल मीडियापासून ते पारंपरिक माध्यमांपर्यंत सतीश पाटील यांची चांगली पकड आहे. या सगळ्याहून महत्त्वाचं म्हणजे सतीश पाटील हे 24/7 राजकारणी आहेत. तसेच महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास आणि संपर्क असणारे नेते आहेत. असं सगळं असणारा नेता विरोधी पक्ष नेतेपदी बसला तर महायुतीला त्यांचा अजेंडा रेटण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. हे ओळखूनच महायुतीने खेळी करून विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी शिवसेना उबाठाचे अनिल परब यांचं नाव सुचवलेलं. मात्र आता प्रज्ञा सातव भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याने भाजपला कोणालाही विरोधी पक्ष नेतेपदी बसवण्याची कायद्याने तरी गरज उरणार नाहीये. पण भाजपला जरी विरोधी पक्ष नेतेपद हे महत्त्वाचं वाटत नसलं तरी समृद्ध लोकशाहीसाठी त्यांनी दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद द्यावं अशी आपली साधी आणि भाबडी आशा आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे योग्य संख्याबळ असताना सुद्धा विरोधी पक्ष नेते नाकारण्यासाठी असे पक्षप्रवेश घडावेत का? हे सगळं लोकशाही